ठाकरे गुट के प्रमुख उद्धव ठाकरे ने मांग की थी कि विधानसभा चुनाव के लिए मुख्यमंत्री का चेहरा घोषित किया जाना चाहिए। इस मुद्दे पर आज शरद पवार ने अलग राय जाहिर की। शरद पवार ने कहा कि चुनाव के बाद हम तय करेंगे कि नेता कौन होना चाहिए। इसे लेकर बीजेपी विधायक नीतीश राणे ने उद्धव ठाकरे की आलोचना की। वे आज मुंबई में मीडिया से बात कर रहे थे। मध्ये सगळं पारदर्शक कारभार झालेला आहे। कधी संजय राजाराम राऊतनी वेळ काढून माझ्या घरी येऊन बसले तर सगळे कागदपत्र दाखवतो आणि कागदपत्र दाखवल्यानंतर सुखरूप घरी सोडून एवढी गॅरंटी आहे। मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे। संजय राऊत म्हणतात की इव्हेंटवर खर्च केला जातोय, मात्र शेतकऱ्यांकडे द्यायला यांच्याकडे काय राहिलेलं आहे? जेव्हा यांचं महाविकास आघाडीचं सरकार होतं, जेव्हा ह्याचा स्वतःचा मालक जेव्हा राज्याचा मुख्यमंत्री होता, तेव्हा कोकणात पण असंख्य वादळे आली, तेव्हा एक दमडीही पण या लोकांनी द्यायची हिंमत दाखवली नाही। आमचं महायुतीचं सरकार जेव्हा जेव्हा कुठलंही अशा पद्धतीचं संकट महाराष्ट्रावर आले तेव्हा अपेक्षापेक्षा जास्त पैसे देणारं हे सरकार आहे। म्हणून आणि त्या पैशामध्ये कुठली चोरी करण्याची पण हिंमत जशी हे लोकांनी कोरोनामध्ये केली तसे आमचे कोणी करत नाही। म्हणून संजय राजाराम राऊतला सांगीन, तुला जेवढं कळतं तेवढं थोबाड उघड, हे तुझ्या हिताच आहे। तुमच्या विरोधात हाजी हरापत शेख जे आहेत कुर्ल्यामध्ये त्यांनी पोस्टर लावले आहेत आणि अगदी खालच्या भाषेत त्यांनी म्हटलेलं आहे। त्यांनी म्हटलं की हिंमत असेल तर समोर या। असं आहे ना, या गोष्टीची दखल आमचे प्रदेश अध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष घेतील, त्याबद्दल मला बोलण्याची काही गरज नाही। त्यांना प्रदेश अध्यक्षांना ह्या विषय हाताळण्याचा पूर्ण अधिकार बाजू लावून धरणं, जे चुकीचं आहे ते चुकीचं म्हणणं। आम्ही कोणावरही पहिला अंगावर चालून गेलेलो नाही, जे अंगावर आले त्याला आम्ही उत्तर दिलेलं आहे। आता त्याबद्दल अगर आमच्या पक्षातले माझे काही सहकाऱ्यांचं वेगळं मत असेल तर आमचे प्रदेश अध्यक्ष आणि वरिष्ठ पातळीचे लोक बघून घेतील। ते डिपार्टमेंट माझं नाही, माझं डिपार्टमेंट आहे हिंदुत्व आणि हिंदू समाजाचं संरक्षण करणं, ती जबाबदारी माझ्यावर आहे। आणि मी माझ्या पद्धतीने कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्ता होण्याच्या अगोदर मी पण एक स्वतः एक हिंदू आहे आणि म्हणून मी ती माझी भूमिका राबवतो आहे।